आत्मकथन भाग 2 या व्याख्यानामध्ये आज आपण आत्मचरित्र या साहित्य प्रकाराचा विचार करणार आहोत. मागील व्याख्यानामध्ये आपण चरित्र आणि आत्मचरित्र या दोन साहित्य प्रकारांचा अगदी थोडक्यात आढावा घेतला. आज आपण आत्मचरित्र म्हणजे काय? आत्मचरित्र कोण लिहिते? आत्मचरित्र लिहिण्याची वये साधारणतः काय असतात? आत्मचरित्र का लिहिली जातात आणि का वाचली जातात? याचा विचार करणार आहोत. मागील तासाला आपण बघितलं की आत्मचरित्र हा एक जुना असा साहित्य प्रकार आहे. या साहित्य प्रकारामध्ये ज्या वेळेला व्यक्ती स्वतःच्या चरित्राबद्दलचे निवेदन करते, त्यावेळेला ते आत्मचरित्र होते. येथे आपल्याला असे लक्षात येईल की व्यक्तीला जिथपासून आठवते तिथपर्यंत आणि त्याने जिथे लिहिलेलं आहे तिथपर्यंत, त्या कालखंडापर्यंतच त्याचे निवेदन हे आत्मचरित्रामध्ये येते. एका काळात आत्मचरित्र लिहिणाऱ्या व्यक्ती या सहसा ख्यातनाम व्यक्ती असायच्या. परंतु आधुनिक कालखंडामध्ये व्यक्तिवादी विचारांची वाढ झाल्यानंतर, त्याचबरोबर सामान्यांचे आयुष्य केंद्रस्थानी येण्याच्या प्रक्रियेमध्ये सामान्य माणसांचे निवेदन, सामान्य माणसांच्या आयुष्याबद्दलची माहिती, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या अनुभवांचे वर्णन हे आत्मचरित्रांमध्ये यायला लागले. आणि आत्मचरित्रकाराचे वय देखील तेथे कमी झालेले आहे असं आपल्याला लक्षात येतं. आपल्याला बघायचे आहे की आत्मचरित्र ज्या वेळेला लिहिले जाते त्यावेळेला त्याचे काही हेतू असतात. हे हेतू मागील व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे एकतर आत्मसमर्थन हा हेतू असतो, किंवा आपल्या विचारांची मांडणी हा हेतू असतो, किंवा आपल्या आयुष्यातील अनुभवांपासून दुसऱ्यांनी कुणीतरी काहीतरी शिकावे हा विचार त्यामध्ये असतो. या हेतूंच्या पाहणीनंतर आता आपण बघूयात की आत्मचरित्रामध्ये काय वैशिष्ट्यपूर्णता असते, की त्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे आपल्याला या आत्मचरित्राच्या बद्दलचा विचार हा करावा येथे लागतो. आपल्याला या आत्मचरित्राच्या मधील काही घटकांचा विचार या संदर्भात करावा लागेल. आपल्याला या आत्मचरित्रामधले जे वेगवेगळे घटक आहेत ते वेगवेगळे घटक कोणकोणते ते आपण बघू. आत्मचरित्रामधला एक सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे आत्मचरित्रकार. ज्याप्रमाणे कथा, कादंबरी याचा नायक कुणीतरी एक व्यक्ती असते, चरित्राचा नायक कुणीतरी एक व्यक्ती असते, तसं आत्मचरित्राचा नायक एक व्यक्ती असते. फक्त इतकंच फरक की आत्मचरित्राचा लेखक हाच त्या आत्मचरित्राचा नायक असतो. म्हणजे तुम्हाला नेमलेले मनवे हे विश्वास हे आत्मकथन विश्वास पाटील यांनी लिहिलेले आहे आणि तेच या आत्मकथनाचे नायक आहे. याच्या उलट भा द खेर यांनी हसरे दुःख नावाचं एक चरित्र लिहिलेलं आहे. त्या चरित्राचा नायक मात्र चार्ली चॅप्लिन आहे. म्हणजे आत्मचरित्राचा नायक हा आत्मचरित्रकार स्वतः असतो, लेखक स्वतः असतो. इथपर्यंतचा भाग आपण समजावून घेऊया. आता हा आत्मचरित्राचा लेखक, तो निवेदक हा मी या प्रथमपुरुषी निवेदनाने आत्मचरित्र लिहित असतो. या लेखकाची काही एक वैशिष्ट्यपूर्णता असते. आधी सांगितल्याप्रमाणे हा लेखक एकतर ख्यातनाम व्यक्ती असतो, हा लेखक एकतर क्रीडापटू असतो, राजकारणी असतो, किंवा सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक दृष्ट्या एक महत्त्वाचं असं व्यक्ती असते. परंतु आपण नवीन आत्मकथनं जर बघितली तर त्यामध्ये ही माणसे केवळ कायम वैशिष्ट्यपूर्णच आहेत किंवा सामाजिक आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचीच आहेत असे नाही. तर कधी-कधी या निवेदकाला आलेले अनुभवच अशा पद्धतीचे आहेत की ज्यामुळे हा आत्मचरित्रकार आपल्याला वेगळ्या पद्धतीने लक्षात येतो. उदाहरण घ्यायचं झाल्यास गबाळ नावाचे एक आत्मचरित्र आहे, आत्मकथन आहे.
या आत्मकथनाचा निवेदक हा लेखक म्हणजे दादासाहेब मल्हारी मोरे. हे लेखक हे एका भीक मागणाऱ्या समाजातून वरती आले आणि त्यांनी शिक्षण घेतले. म्हणजे हा निवेदक हा कोणी अगोदर ख्यातनाम व्यक्ती नव्हता. परंतु त्याला आलेले अनुभवच अशा पद्धतीचे होते, की ज्यामुळे हे आत्मचरित्र, आत्मकथन वाचण्याकरिता लोकांना आवडले. दुसऱ्या एका आत्मकथनाचे उदाहरण आपल्याला घेता येईल, ते म्हणजे अक्करमाशी. अक्करमाशी हे शरणकुमार लिंबाळे यांनी लिहिलेले आत्मकथन आहे. दुसऱ्या पत्नीच्या ठेवलेल्या बाईच्या संबंधातून निर्माण झालेली ही संतती आणि तिने केलेले अ, आपल्या आयुष्यामध्ये कमवलेले काहीतरी या टप्प्यापर्यंतचं वर्णन या आत्मचरित्रामध्ये, आत्मकथनामध्ये आहे. अजून एका आत्मकथनाचा विचार आपल्याला करता येतो. तो म्हणजे किशोर शांताबाई काळे यांचे कोल्हाट्याचं पोर हे आत्मकथन. कोल्हाटी समाजात जन्माला आलेल्या किशोर काळे यांनी मेडिकल पर्यंतचा प्रवास पूर्ण करून डॉक्टर म्हणून त्यांनी त्यांचं कारकीर्द घडवली. येथे त्यांच्या आयुष्यामधील वेगळेपण आपल्याला दिसून येते. म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात येते ती अशी, की आत्मचरित्रकाराच्या जीवनातील अनुभवांमधील समृद्धता, त्याच्या अनुभवामधील वेगळेपण हे आत्मकथन वाचण्याकरिता वाचकाला बाध्य ठरतं. आपल्या जीवनातील अनुभव काही वेगळे असे आहेत, की हे वेगळे अनुभव जगापुढे आले पाहिजे, असा या सर्व आत्मकथनकारांना वाटतं. आता तुम्हाला इथपर्यंतचा मुद्दा कळालेला आहे, की यामधील आत्मकथनकार हा स्वतः लेखकच असतो आणि हे सांगण्याची त्याची काहीतरी इच्छा असते. आता या आत्मकथनामुळे त्याच्या सांगण्याची इच्छेचे आपल्याला आत्मकथनाच्या हेतूमध्ये वर्गीकरण करता येईल. म्हणजे या वर्गीकरणाच्या सहाय्याने अगोदर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या हेतूने तो आत्मकथनकार आत्मकथन लिहित असतो, आत्मचरित्र लिहित असतो आणि त्याच्या हेतूप्रमाणे आत्मचरित्राच्या रचनेमध्ये बदल होत जातो. फरक घडत जातो. आता आत्मकथनाच्या हेतूंचा विचार करताना एक हेतू आपण बघितला तो म्हणजे आत्मसमर्थन. आत्मसमर्थन म्हणजे काय? तर आपण केलेल्या कृती, आपले विचार याची वैशिष्ट्यपूर्णता, याची अपरिहार्यता लोकांना पटवून देण्याकरिता आत्मचरित्रे लिहिलेली असल्याचे आपल्याला दिसून येते. ज्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या घडलेल्या घटनांचे किंवा आपण केलेल्या कृतींचे समर्थन करण्याकरिता आत्मचरित्र लिहिले जाते. त्यावेळेला या घटना योग्यच कशा आहेत, हे फक्त एकाच दृष्टिकोनातून मांडले जाते. या उलट कधी-कधी या आत्मकथनामध्ये आत्मकथनकाराच्या स्वभावाचे प्रत्यंतर घडते. जसे महात्मा गांधी यांनी लिहिलेले आत्मकथन, माझे सत्याचे प्रयोग. यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेले प्रयोग, त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या व्यक्ती, त्यांच्या झालेली जडण-घडण ही त्यांच्या आत्मकथनामध्ये आलेली आहे. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी स्वतःकडे काही ठिकाणी नको तितका कमीपणा घेतलेला आहे, असे आपल्याला लक्षात येते. आत्मचरित्र ज्यावेळेला विचारांची मांडणी करण्याकरता येते, त्यावेळेला या आत्मचरित्रामध्ये एक प्रकारचा प्रचारकीपणा आलेला असल्याचे आपल्याला दिसून येते. आत्मचरित्र लिहिण्याच्या अनेक हेतूंपैकी एक हेतू आहे, तो म्हणजे प्रकटीकरणाचा. याचे मूळ हे ख्रिश्चन धर्मातील कन्फेशन मध्ये आहे, असे काही जण मानतात. तुम्हाला ख्रिश्चन धर्मातील कन्फेशन ही संकल्पना माहिती असेल. या संकल्पनेमध्ये कुणीही व्यक्ती चर्चमध्ये जाऊन कन्फेशन बॉक्समध्ये जाऊन त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची, त्याच्याकडनं घडलेल्या चुकांची किंवा त्याच्या आयुष्यात असलेल्या महत्त्वाच्या गोष्टीची कबुली तो तिथे देत असतो. मुख्यत्वे त्याच्या आयुष्यात घडलेल्या चुकांची कबुली तो आपल्या कन्फेशनमधून देत असतो. म्हणजे आपल्याला इथे असे लक्षात येते, की आपल्या आत्मप्रकटीकरणाकरता वापरलेला हा एक मार्ग आहे. आत्मचरित्रामध्ये याचे विकसित झालेले रूप आपल्याला दिसते. आता या आत्मचरित्राच्या लेखकाच्या आत्मप्रकटीकरणाचा किंवा सत्य घटनांविषयीचं निवेदन असण्याचा भाग असल्यामुळे येथे त्या
आत्मचरित्राच्या काही गुणदोषांची, आत्मचरित्र या साहित्य प्रकाराच्या गुणदोषांची चर्चा आपल्याला करावी लागते. यापैकी पहिला भाग तो म्हणजे त्याच्या गुणांची चर्चा. कोणतेही आत्मचरित्र हे ते व्यक्तीचे आयुष्य जाणून घेण्याची एक खात्रीलायक असा मार्ग असतो. दुसऱ्या कुणी सांगण्यापेक्षा एखाद्या चरित्रकाराच्या तोंडून एखाद्या व्यक्तीचे आयुष्य समजून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या लेखनामधून, त्या स्वतः त्या व्यक्तीने लिहिलेल्या लेखनामधून त्याचे आयुष्य समजून घेणे हे निश्चितच हे अधिक विश्वासार्ह आहे असे आपल्याला म्हणता येते. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर यांचे चरित्र एखाद्याने लिहिले आणि या उलट सचिन तेंडुलकर यांनी स्वतः आपले आत्मचरित्र लिहिले. या दोघांपैकी आपण त्याने लिहिलेले आत्मचरित्र हे अधिक विश्वासार्ह मानतो. म्हणजे ज्या वेळेला आत्मचरित्र लिहिले जाते त्यावेळेला त्या व्यक्तीबद्दलची आणि त्या कालखंडातील समाजाबद्दलची व्यवस्था जाणून घेण्याचा तो एक विश्वासार्ह मार्ग असतो. आजच्या तासाला आपण फक्त आत्मचरित्राच्या गुणदोषांपैकी काही भागांचाच विचार करणार आहोत. हे करत असताना आत्मचरित्राची वैशिष्ट्ये देखील आपल्याला त्याच्यामध्ये समजून घेता येईल. ज्या वेळेला आत्मचरित्रामध्ये एखादा विशिष्ट कालखंड येतो त्यावेळेला त्या कालखंडाची असलेली व्यवस्था, सामाजिक रचना, सांस्कृतिक वैशिष्ट्ये ही आपल्याला दिसून येतात. आत्मचरित्र हे केवळ एका व्यक्तीचे चरित्र नसते, तर तो व्यक्ती ज्या समाजामध्ये राहते, ज्या माणसांबरोबर ती वावरते, ज्या समाजामध्ये ती मिसळते, ज्या सांस्कृतिक व धार्मिक जाणीवांमध्ये तिची वाढ होते, तो कालखंड देखील आत्मचरित्रामध्ये येतो. म्हणजे आत्मचरित्र हा एका विशिष्ट काळाचा दस्तऐवज आहे असे आपल्याला म्हणता येते. जसे तराळ अंतराळ या आत्मचरित्रामध्ये शंकरराव खरात यांच्या आयुष्यात आलेला एक मोठा टप्पा हा त्या कालखंडामध्ये असलेल्या हिंदू धर्मव्यवस्था आणि जाती व्यवस्था यांचे वैशिष्ट्यपूर्णत्व मांडणारा आहे. कित्येक वेळेला हा आत्मचरित्रकार ज्या समाजाचा आहे त्या समाजाचे चरित्र म्हणून हे आत्मचरित्र येते. उदाहरणार्थ बेरड हे जे आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्र केवळ त्या लेखकाचे चरित्र नसून बेरड जातीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, त्यामध्ये असलेले वेगवेगळे ताणेबाणे, तिथे असलेल्या वेगवेगळ्या अनिष्ट प्रथा, चांगल्या वाईट गोष्टी या सर्वांचे वैशिष्ट्य त्यामध्ये येते. बहुतांशी दलित आत्मकथनकारांनी जी आत्मकथने लिहिली ती फक्त त्यांचीच चरित्रे नव्हती, तर ती त्या समाजाची देखील चरित्र होती असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आत्मचरित्रकार, आत्मकथनकार हा कोण आहे? आत्मकथनकाराची वैशिष्ट्यपूर्णता काय आहे? ती आपल्याला या आत्मचरित्रामधनं दिसून येते. आत्मचरित्राच्या गुणांपैकी एक गुण आपण बघितला तो म्हणजे त्याची विश्वासार्हता. खरे पाहता ही विश्वासार्हता आहे असे आपण ज्या वेळेला म्हणतो त्याच वेळेला एकाच व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आणि त्याने कधी जर ते समर्थनार्थ त्याची मांडणी केलेली आहे जर असेल तर त्याची विश्वासार्हता कमी आहे असे आपल्याला म्हणावे लागते. अर्थात सर्वच आत्मकथनांच्या बाबतीमध्ये हे घडलेले नाही. हिटलरच्या आत्मचरित्रामधनं त्या काळाचे त्याच्या दृष्टिकोनातून असलेले रूप हे मांडले गेलेले आहे. आणि साहजिकच आपल्या विचारांच्या समर्थनार्थ, आपल्या विचारांकरिता एक आधार म्हणून त्याने हे लिहिलेले असल्यामुळे त्यामध्ये असलेल्या काही गोष्टींचे एक त्याला म्हणूया त्याच्याच नजरेतलं रूप आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये विश्वासार्हता त्या काळाचे 100% रूप म्हणून आपण विश्वासार्ह मानता येणार नाही. आता आत्मचरित्रामध्ये आणखीन असलेला एक महत्वाचा गुण जो आपण मघाशी बघितला तो म्हणजे त्या विशिष्ट काळाचे चित्र हे आत्मचरित्रामधनं आपल्याला दिसून येते. हे विशिष्ट काळाचे चित्र, आत्मकथनाची व्याप्ती, आत्मचरित्राची व्याप्ती किती आहे, तो लेखक कोणत्या समाजातील आहे, तो कोणत्या कालखंडामध्ये वावरला आणि केवळ स्वतःच्या व्यक्तिगत जाणीवा व्यक्त करण्याबरोबरच तो लेखक किती पातळीवरती सामाजिक व्यवस्थांकडे लक्ष देतो त्यावरनं हे आपल्याला दिसून येते.
आत्मचरित्राचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि गुण असा, तो म्हणजे असा, की समकालीन माणसांबद्दलचे आत्मचरित्रकाराचे रूप, आत्मकथनकाराचे भूमिका. मग काही अनेक माणसे असतात, की ती माणसे त्या आत्मचरित्रकाराच्या आयुष्यामध्ये आलेली असतात. खुशवंत सिंग यांच्या एका आत्मकथनात्मक पुस्तकाचे नावच मुळी माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि पुरुष असे आहे. वरवर पाहता हे नाव धक्कादायक वाटते, परंतु त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेली वेगवेगळी माणसे आहेत, त्या माणसांचे त्यांना आलेले अनुभव, मग त्यात स्त्रियाही आहेत आणि पुरुषही आहेत. यांचे अनुभव त्यांनी या आत्मकथनात्मक पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे जसे आत्मकथनातून एका समाजाचा दस्तऐवज येतो, तसे समकालीन व्यक्तींविषयीचे अ, अ, माहिती जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणून आपल्याला आत्मकथनाकडे बघता येते. आत्मकथनामधनं आपल्याला एक समग्र सांस्कृतिक जाणीवांबरोबरच काही व्यक्ती जाणीवा देखील आपल्याला, व्यक्ती वैशिष्ट्ये देखील आपल्याला दिसून येतात. आता आत्मकथनाच्या काही दोषांबद्दल आपण चर्चा करूया. या काही दोषांमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा दोष घ्यावा लागतो, ते म्हणजे अ, प्रौढी, आत्मप्रौढी. कित्येक वेळेला आपल्या विचारांच्या समर्थनार्थ व्यक्ती आहे त्यापेक्षा आपण किती मोठे आहोत हे दाखवून देण्याचा ती प्रयत्न करते. आणि हे दाखवून देत असताना हा आत्मचरित्रकार आपण आहोत त्यापेक्षा मोठे दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये खोटे लिहिण्याची शक्यता जास्त असते. अर्थात सर्वच आत्मकथनांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे म्हणता येणार नाही. आपल्या विचारांच्या समर्थनार्थ खोटे तपशील देण्याची पद्धती काही आत्मचरित्रांमध्ये आपल्याला दिसून येते. ज्याप्रमाणे आत्मप्रौढी हा दोष जसा आत्मकथनामध्ये येऊ शकतो, तसाच स्वतःकडे अत्यंत कमीपणाची भूमिका घेणे हा दोष देखील त्या आत्मकथनामध्ये, आत्मचरित्रामध्ये येऊ शकतो. काही व्यक्ती त्यांच्याकडे असलेल्या अतिनम्रतेमुळे त्यांच्या अनेक असलेल्या गुणांचा उल्लेख ते त्यामध्ये करत नाहीत. साहजिकच या उल्लेखामुळे आपल्या स्वतःचा उल्लेख न केल्यामुळे त्या काळाचे किंवा त्या व्यक्तीचे समग्र असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येत नाही. साने गुरुजी, महात्मा गांधी यांच्या आत्मकथनांमध्ये स्वतःकडे अत्यंत नम्रतेची, प्रसंगी टोकाच्या नम्रतेची भूमिका घेतलेली असल्यामुळे हे आपल्याला आढळून येतं. आत्मचरित्राच्या किंवा आत्मचरित्रामध्ये काही दोषांचा आणखीन एक उल्लेख आपल्याला करता येतो. ते म्हणजे असे, की व्यक्तीच्या जीवनातील समग्र गोष्टी त्यामध्ये येत नाही. व्यक्ती स्वतः ते मांडत असल्यामुळे ते त्याच्या आयुष्यामधील तपशील त्याला मांडायचे असतात. आपण आपल्याविषयी बाहेर ज्यावेळेला सांगतो, त्यावेळेला आपल्या जीवनातील सर्व तपशील आपण सांगत नाही. आपल्या अपमानाचे प्रसंग आपण जगाला सांगत नाही. आपण आपल्या दुःखाचे प्रसंग जगाला सांगत नाही, तर आपल्या फक्त आनंदाचेच प्रसंग आपण जगाला सांगतो. चांगल्याच बाजू, आपली चांगली बाजूच आपण लोकांपुढे उघड करीत असतो. आत्मचरित्रामध्ये हा दोष येण्याची शक्यता असते. आत्मचरित्रकाराच्या अपमानाचे, दुःखाचे प्रसंग, त्याचबरोबर त्याच्या हातून घडलेल्या चुकांच्या प्रसंग आत्मचरित्रामधनं वगळले जाण्याची शक्यता असते. सर्वच आत्मकथनांच्या बाबतीमध्ये हे घडत नाही. उदाहरणार्थ माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र, तसेच साने गुरुजी यांचे काही आत्मकथनात्मक लेख, यामध्ये त्यांनी त्यांच्या हातून घडलेल्या चुकांची कबुली दिलेली आहे. अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे काही इतरही अनेक आत्मचरित्रांमध्ये आपल्याला आपल्या चुकांची कबुली दिलेली असल्याचे आढळते. कधी-कधी आत्मचरित्रामध्ये चुका चुका जशा वगळल्या जातात, अपमान वगळले जातात, तसतसे अतिनम्रतेमुळे माणसाने त्याच्या आयुष्यातील मोठेपणाचे जे प्रसंग आहेत, ते देखील वगळले जातात. स्वतःचा मोठेपणा अतिनम्रतेमुळे न दाखवण्याची दोष तिथे निर्माण होऊ शकतो. माणसे जगाला आपल्याविषयी सांगत असताना त्याचे सार्वजनिक जीवन सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या व्यक्तिगत व खाजगी जीवनाचे दर्शन तो घडवत नाही. उदाहरणार्थ कांचन घाणेकर यांचं नाथ हा माझा या आत्मचरित्रामध्ये त्यांनी काशीनाथ घाणेकर यांच्याविषयीच्या व्यक्तिगत अशा घटनांचे उल्लेख केलेले आहेत.
पण हेच आत्मचरित्र जर काशीनाथ घाणेकर यांनी लिहिलेले असते, तर त्यांनी या व्यक्तिगत जीवनातील गोष्टींचा उल्लेख केला नसता. व यामध्ये स्त्रियांचे पुरुषांशी असणारे संबंध, पुरुषांचे स्त्रियांशी असणारे संबंध, लैंगिक संबंधांच्या विषयीचे तपशील हे या आत्मचरित्रांमधनं वगळले जातात. हे संबंध हे त्या गोष्टी त्याच्या आयुष्यावरती मोठा परिणाम घडवणारे असतात. चरित्रकार हे सगळे लिहू शकतो, परंतु आत्मचरित्रकार मात्र हे सगळे लिहित नाही. आता यामुळे आत्मचरित्राच्या रचनेवरती काही एक परिणाम घडतो. या गुणदोषांमुळे देखील आत्मचरित्राच्या रचनेवरती परिणाम घडतो. नंतरच्या काही व्याख्यानांमध्ये आपण या आत्मचरित्राची रचना पाहणार